नमस्कार मंडळी, आज फाल्गुन फाक पंचमी. तर आज पंचमी पासून कोकणामध्ये शिमगा उत्सवाला सुरुवात होते. तर शिमग्याबद्दल सुंदर असे शब्द तुम्हाला ऐकवतो. सारे आतुरले कोकण कर, मनी लागली आता हुर हुर. सारे आतुरले कोकण कर, मनी लागली आता हुर हुर. पालखी घेण्यात खांद्यावर, पालखी घेण्यात खांद्यावर. गाव देवांचा कोकणकरांचा, शिमगा सण एक नंबर. गाव देवांचा कोकणकरांचा, शिमगा सण एक नंबर. अरे हुरा रे हुरा, आमच्या चंडिकेला सोन्याचा तुरा रे. नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो कोकणातल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे पाक पंचमी आणि पंचमीपासून कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात होते. तर आज आहे पहिली होळी. तर आम्ही सर्व भाटलेवाडीकर चाललो आहे होळी तोडायला. तर बघूया आपल्याला पहिली होळी कुठे भेटते आणि पहिल्या होळीची खूप अशी मजा तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आत्ता होळी तोडायला सगळी पोरंच आहोत, पण संध्याकाळी होळी नाचवायला अगदी लहान पोरांपासून ज्येष्ठ श्रेष्ठ अशा सर्व मंडळींपर्यंत तुम्हाला भरपूर जण बघायला भेटतील या ब्लॉगमध्ये. रात्री खरी धमाल असणार आहे. तर आज प्रत्येक वाडीच्या पहिल्या होळीची खूप मजा असते आमच्या कोकणात. तशीच आमच्या भाटलेवाडीची देखील आज पहिली होळी असणार आहे. तर होळी संदर्भातला हा पहिला ब्लॉग तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर ही सगळी आपल्या वाडीतली मंडळी आहे. तर चला बघूया होळी कशी भेटते आपल्याला. जाऊया होळी तोडायला. तर मंडळी, शिमगा म्हटलं की फाग घालण्याची प्रथा परंपरा आमच्याकडे असते. मग ते चांगले फाग असतील देवाच्या संदर्भातले किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण फाग असतात. पण हे फाग हे तेवढ्यापुरतेच असतात, कारण ती एक शिमगा उत्सवातली मजा असते. पण आता पहिल्यासारखं कोण कोणाला फाग पण घालत नाही. पहिल्यासारखी मजा आता अनुभवायला भेटत नाही. पण शेवटी वाडवडिलांनी सुरू केलेली ही प्रथा परंपरा आहे, ती आजही जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पहिल्या मित्रांनो, आमच्याकडे ना एक दिवसाआड होळी आणली जायची, पण गेल्या वर्षीपासून आम्ही थोडासा बदल केला आहे. कारण आता पहिल्यासारखे आता आंबे किंवा झाडं राहिली नाहीत. त्याच्यामुळे सुरुवातीला एकच होळी आम्ही आणायचं ठरवलं आहे आणि मग तीच होळी पेटवायची आणि शेवटच्या दिवशी एक मोठी होळी म्हणजे होम आणायचा. तर अशी सगळं आमचं नियोजन आहे. तर आता आम्ही आलो होळी तोडायला. बघूया होळी कुठे भेटते आम्हाला. आमच्याकडे आंब्याची होळी असते, आंब्याची, आणि काही ठिकाणी शिवरीची होळी असते. तर अशा प्रकारे कोकणात होळ्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर आमच्याकडे आंब्याची होळी. तर चला होळी तोडायला जाऊया. तर मंडळी, आम्ही चाललो आहे सड्यावरती होळी तोडायला. जाता जाता आमच्या इथे मालगुंडातला जो कुंभारवाडा आहे तिकडून आम्ही वरती चाललो आहे. तर तिथे कुंभारवाड्यातल्या काकी आहेत ना, त्या लाकडं तोडतायत. तर त्यांना सहज विचारलं, काकी कुंभारवाड्यात आता घरं चालू स्थितीत किती आहे? तर त्यांनी जवळजवळ 7-8 घरं चालू आहेत, बाकीची घरं बंद आहेत. मित्रांनो, तर आमच्या गावातला जो कुंभारवाडा, हा कुंभारवाडा तुम्हाला गणपती आणि शिमगा म्हणजे पालखीच्या टायमाला गजबजलेला दिसेल. इतर वेळेस मोजकीच घरं इथे चालू असतात. तर असा हा आमच्या मालवणचा कुंभारवाडा असतात. कारण का मित्रांनो, प्रत्येकाला शेवटी नोकरी व्यवसाय किंवा काय मुंबई प्रत्येकजण स्थायिक झालेला आहे. त्याच्यामुळे गावातली घरं बंद असतात, पण सण उत्सवाला ही घरं नक्कीच उघडलेली असतात. तर चला, आम्ही चालू आहे सड्यावर. सावकाश जायला पाहिजे, का माहिती आहे, कारण वाघ पण इकडं आलेला आहेत. नाही रे पोरांनो? होय, पोरा पण म्हणतात वाघ आहेत. बघू, आम्हाला भेटला तर आम्ही फाडूनच टाकू. किती पोरा आहेत बघ, होय ना? जल्लं कसलं फाडून टाकू, सगळं आई जीव घेऊन पलतीन. इथं होळी गावली आहे ही बघा. मग पोरा म्हणतात आधी जंगल फिरूया. चला मग आधी बघूया. पोरांना पसंत नाही आलेली आहे. चला जाऊया पुढं, जाऊया पुढं. चला ये, चला ये, चला पुढं चला.
ए वा ये वरती या चला चला. तर मंडळी होली तोडायला आल्यावर गंमत काय असते माहिती आहे. भरपूर पोरं असतात त्याच्यामुळे सगळ्यांना पसंत पडली पाहिजे होली. कोण म्हणतं उंच पाहिजे, कोण म्हणतं झुडूप नाही आहे, कोण म्हणतं बारकीच आहे, कोण म्हणतं खेळवाय नाही चांगली भेटणार. अशा सगळ्यांचे विचार असतात. तर आता एक होळी बघितलेली आहे, बघूया बघूया. चला पुढे जाऊया. काटे कुठे रत्न जायला लागतंय. चला चला ये पुढे चला, पुढे चला रे, पुढे चला. मिसतो मथुरे नगरीचा कंस. घे धोपारा पटलं. जंगल सफारी चला. अशा तऱ्हेने मंडळी होळी तोडून झालेली आहे. होळी आली 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 आली. सावकाश 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 सावकाश. ये थांब, ये अमर, ये आधी या फांद्या कमी कर, खालच्या फांद्या कमी कर. थांब, इथं सगळं कमी कर. हा हे बाहेरच्या फांद्या मारून घे सगळ्या. हा तर मंडळी आपली होळी तोडून झालेली आहे. आता इथे झुडूप वगैरे बांधून घेतलेलं आहे. आता बुंदा वगैरे सारखा करण्याचं चाललेलं आहे. आता होळी इथून आम्ही उचलणार आणि वाडीत घेऊन जाणार आणि मग वाडीत असणार रात्री मिरवणूक. तर मिरवणुकीची पण मजा तुम्हाला थोडक्यात मी दाखवेन. खूप मजा असणार. ढोल ताशांच्या गजरात आपली पहिली होळी वाजत गाजत आपल्या महालक्ष्मी मंदिरे जवळ येईल आणि मग तिथं होळी उभी करून तिला गवताची साडी नेसवून मस्तपैकी तिला पेटवली जाईल. तर आता इथे सगळी मुलं आहेत. सुंदर असं एक फाग घालूया. अरे हुरा रे हुरा, हुरा रे हुरा, आमच्या चंकायला सोन्याचा तुरा रे. होळी. तर चला आता होळी घेऊन जाऊया आपल्या वाडीत. तर मंडळी आम्ही होळी तोडलेली आहे आणि इकडे आमच्या कोकणात आलेत पाहुणे. नमस्ते. नमस्ते. कुठून आलात? कहा से हो? नेपाल. नेपाल से. यस यस. मराठी आता है? नो मराठी. या क्या काम करते हो? एक बाग. बाग में काम करते हो. हाँ ये क्या है? ये क्या है? ये एयरगन. ये बंदर को भगाना है. हाँ तो आज से हमारा त्योहार है ना शिमगा, इसलिए ये पेड़ काट के लेके जा रहे हैं. अच्छा. आज धमाल करेंगे फुल. अच्छा. और 10 दिन रहेगा शिमगा, 15 दिन. अच्छा. हाँ आपके यहाँ रहता है क्या शिमगा? नो. हाँ नो शिमगा. चलो तो हम निकलते हैं अभी शिमगा. तर मित्रांनो नेपाळवरून आपल्या इकडे कोकणात येतात आंब्याच्या सीझनमध्ये. खास करून प्रत्येक बागेमध्ये असतात ते इकडे होते. तर त्यांना आमच्या जरा सणाबद्दल माहिती सांगितली आणि या आमचे नवीन ब्लॉगर आहे, कॉमेडी ब्लॉग करतात. हे बघा जित रामगडे. तुम्हाला काय वाटतं जित रामगडे? तुम्ही सांगा. आता सगळ्यांना विचारलं, आता सांगा, तुम्ही सांगा. पळतात मला काय नाही वाटत. त्या पोरांना काय वाटतंय म्हणजे भारी बिरी वाटते. हा. तर रात्री तुम्ही कशी होळी खेळवाल काय वाटतंय? मी वाजवणार आहे, हे खेळवणार आहे. काय म्हणजे वाजवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. तर चला मंडळी निघूया आता होळी घेऊन आपल्या वाडीमध्ये जायचंय. चला.